स्पेशल असणार आहे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे रविवारचं मी माझं रुटीन पण शेअर करणार आहे आणि अधिक मास महिना लागलेला आहे, धोंडे जेवणाचा कार्यक्रम पण आमच्या घरी आहे. आणि तसंच मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करते, तर सत्यनारायण पूजा देखील हे करणार आहे. पूर्ण डिटेल ब्लॉग हे बघणार आहोत. तर नमस्कार, चला तर मी पूजा आद्विक मम्माच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण डिटेल ब्लॉग मी आज बनवणार आहे. कारण डिटेल व्हिडिओ काय चॅनलवर माझ्या नेहमी अपलोड होत नाही, कधीतरीच होतो. कारण ऑफिसला सुट्टी असल्याच्या नंतर रोज शूट करणं हे शक्य नसतं की पूर्ण व्हिडिओ कसं बनवायचं. तर आता हे पुरण घालायला घेणार आहे, पुरण वगैरे घालून घेणार आहे अगोदर मी. तर आमच्या इकडं पूर्णामध्ये आम्ही हळद वगैरे काही टाकत नाहीत, कारण सगळे म्हणजे घरच्यानुसार ज्यांना घरच्यावर डिपेंड असते की तुमच्या भागामध्ये हळद टाकतात किंवा नाही. आमच्या इकडं पूर्णामध्ये हळद टाकली जात नाहीये, असंच जसं पुरण होईल तसंच केलं जातं. देवघरातली छान पूजा करून घेतली आणि देवाला दिवा वगैरे लावला. उतरंड बाहेर ठेवलेल्या होत्या कारण त्या मला सत्यनारायण पूजेमध्ये मांडायच्या होत्या. तर मग सत्यनारायण पूजा मांडायला घेतलेली होती व्यवस्थित. मग ते तीर्थ वगैरे लावून म्हणजे कृष्णाला आंघोळ घालून घेतली. म्हणजे आपल्या गोपाळ जे काही सत्यनारायण पूजा असते त्याच्यासाठी आपल्याला कृष्णाला आंघोळ घालून घ्यावं लागते आणि त्याच्यामुळंच ते नंतर पूजेला मांडायला चालू केली. तर बेसिकली हे मी सुरुवातीपासून म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला पूजा करत होते. तर आता जसं आमच्या पापड उद्योगचं बघता तुम्ही त्याच्यामुळं मग त्या पापड उद्योगमुळं ह्या गोष्टी करणं शक्य नाही. तर मग ह्या वर्षी जास्त अधिक मास असल्यामुळं खूप महत्त्वाचा हा महिना असतो आणि ह्या महिन्यामध्ये एकदा तरी सत्यनारायण कथा ही करायलाच पाहिजे. त्याच्यामुळं मग पौर्णिमा पण होती, तसंच मला ऑफिसला सुट्टी असल्यामुळं तर ते अधिकच चांगलं झालं. नंतर मग मी छान आरती करून घेतली. आरतीला त्यांनी नव्हते घरी, आज रविवार असल्यामुळे त्यांना दुकानावरती खूप जास्त प्रमाणामध्ये काम असते आणि त्या कामासाठी ते तिकडे गेलेले होते. म्हणजे त्यांना जरी त्यांच्या जॉबवरून सुट्टी असली तरी आता आमच्या घरच्या कामातून सुट्टी नव्हती, म्हणून मग मी एकटीनंच आरती करून घेतली आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. इकडं माझी आरती करणं चाललेली होती. तर 2-3 आरती करून घेतली, कारण मी सत्यनारायणाची आरती करून घेतली. सुरुवातीला गणपतीची आरती करायची, नंतर सत्यनारायणाची, नंतर महादेवाची केली आणि नंतर आपल्या कुलदैवतेची म्हणजे देवीची करून घेतली. अशा 3 आरत्या करून घेतल्या. साधी सिंपल अशी पूजा मांडलेली होती. आणि हे धोंडे जेवण स्पेशल आईसाठी असणार आहे, म्हणजे आई आलेली होती म्हणूनच धोंडे जेवण करायचा हा घाट घातलेला होता. आणि एवढी गडबड झालेली होती या दिवशी आणि हे लगेच पूजा झाल्याच्या नंतर लगेच आम्ही पापडही केले होते. दिवसभर कंटिन्युअसली सगळे एकामागून एक काम होते आणि एवढं मात्र चांगलं काम झालं की मग मी जरी इकडं आरती करत बसलेले होते तर इकडं आमच्या स्वयंपाक काही थांबलेला नव्हता, कारण स्वयंपाक करायला चालूच होता. तिकडे एका साईडला स्वयंपाक करणं चाललेलं होतं आणि एका साईडला माझी आरती करणं चाललेलं होतं. असा काहीतरी दिवसभराचा शेड्यूल होता. ओरडू नको. माझ्यासोबत येतो इथं मम्मी बसता मोबाईल मध्ये येतो. चला बस.
बस आता. लय छान व्हिडिओ काढला माझा मान लागत आहे लय. काढला का थांब थांब तिथं थांब ते काढायला. हा जी इकडे मी दिसली पाहिजे दिसायले का अगं माय तुझ्या मायापेक्षा भारी करायली किती. हा इकडं आता देवाकडं हा इकडे धर धर लांब हो तू लांब हो देवाला प्रसाद ठेवला आणि जाय तू नमस्कार तिथे कर नमस्कार कर जाऊन हे दोंडे तिचं देवाला दोंडे. ठेवा तुम्ही ठेवा देवा देवा. काय छान लागायले रे रस म्हटलं रस is very छान. रस very nice very nice. तुला आपण कुंकू लावू मला पाय पोळायली द्या की धोंडा धोंडा रे धोंडा खाल्ला धोंडा. आमचे जेवण झाले आणि गायला नैवेद्य चारल्यानंतर बघा एकदम एवढा पाऊस आला आणि हे सगळा छतावरचा पसारा पटापट खाली आणावं लागलेला आहे आणि बाहेर सगळं पाणीच पाणी झालं. शेवाळ्या सगळं चिकचिक झालेलं होतं सगळीकडे शेवाळ्या पाणी असं झालेलं होतं. अगोदरचं काही शूट केलं नाही कारण सगळं व्हिडिओ हे पाणी पसारा आणण्यामध्येच गेला वरून खाली इकडं तिकडं सगळं जेवण करण्याचं पण काही नियोजन लागलेलं नाही ना. तेवढा जोरात पाऊस येतो यांना बघा कशी झोप लागली. सो आज होता असा दिवस आणि आईची ओटी तर काय भरायचीच राहिली अजून कारण धोंड्याच्या निमित्तानं आई आलेली होती आणि तसं पण माझं तिकडं जायचं राहिलेलं आहे धोंड्यासाठी. तर खूप असं म्हणजे फास्टमध्ये दिवस गेला कारण रविवार असल्यामुळे सगळे कामं करायचे हे करायचे ते करायचे म्हणून सगळेच कामं करायचे होते. तर काही गोष्टी झाल्या आणि काही गोष्टी नाही झाल्या. तर पावसामुळे तर सगळं घाणच झालं म्हणजे पाऊस अचानक खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस आला आणि सगळे शेवाळ्या वगैरे बनवत होत्या आई. सगळा एवढा पसारा झाला म्हणजे अक्षरशः खूप जास्त पसारा झाला. त्यामध्ये आद्विक पण आज दुपारी झोपला नाही. खूप परेशानी झाली आणि पूर्ण असा थोडाफार असा काहीतरी दिवस गेला आणि तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर आणि एकच दिवस असतो रविवारी आणि सगळ्या गोष्टी रविवारीच करायच्या असतात. तर सत्यनारायण कथा पण करायची होती मला. मी दर पौर्णिमेला करते मग आता असं जसं आमच्या म्हणजे प्रत्येक वर्षी माझं एप्रिल मेमध्ये मार्चपासून होतच नाही आहे कारण तेव्हापासून म्हणजे कसं जास्त ऑर्डर यायला लागतात पापडाला वगैरे आणि रात्री 1-2 वाजता झोपायला. त्याच्यामुळे जस्ट मी ह्या 2-3 महिन्यात तर सत्यनारायण कथा करतच नाही आणि शेवटी मग नंतर आता चालू करते. आता जूनपासून चालूच झाल्या माझ्यामध्ये. तर ऑल ओव्हर माझा असा दिवस होता आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि माझी डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतात का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. असेच माझे ब्लॉग्स बघण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा.